अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी आता सुप्रीम कोर्टानं मध्यस्थ नेमलेले आहेत। मात्र आतापर्यंत जवळपास 1885 पासून कोर्टामध्ये हे प्रकरण आहे, म्हणजे 134 वर्ष या सगळ्याला झाली आहेत आणि त्याही आधी 1528 म्हणजे एकूण 500 वर्ष या सगळ्या वादाला झालेली आहेत। या सगळ्यामध्ये एवढ्या वर्षामध्ये जवळपास 9 वेळा मध्यस्थांमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि 3 वेळा कोर्टामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला। म्हणजे एकूण जर आपण पाहिलं तर 12 वेळा हा तोडगा काढण्याचाच प्रयत्न केला गेला। मात्र आजपर्यंत या वादावर पडदा काही पडला नाही, यावर तोडगा काही निघाला नाही। त्यामुळे आता 13व्या वेळी हा प्रयत्न होतोय। खरंच हा यशस्वी होईल का? अर्थात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर किंवा पर्यायावर मला प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे नाहीयेत, तर मला जाणून घ्यायचंय की खरंच असं होऊ शकणार आहे का? जो रामलल्ला जो पक्षकार आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त डायरेक्ट निर्णयच हवा, ते मध्यस्थांचा निर्णय मानतील, पंचांचा हा निर्णय त्यांना मान्य असेल का? तोडगा कायमचा निघू शकणार आहे का? पाहूयात यासाठी TV9 चा स्पेशल रिपोर्ट। राम जन्मभूमी जमीन वादाचा तोडगा मध्यस्थांच्या सहमतीनं। वो जन्मभूमि चाहते ही नहीं कि बने। हाँ, और उसके आसपास राम मंदिर या हनुमान लक्ष्मण जी सीता जी जैसे मंदिरों के। सुप्रीम कोर्टाकडून त्रिसदस्यीय समिती स्थापन। ये मामला तय हो जाए तो बेहतर है। लोकसभा निवडणुकीमध्ये आता अयोध्येचा मुद्दा राहणार नाही। काश्मीरचा हमला, पाकिस्तानवरचा हवाई हल्ला या मुद्द्यावरच निवडणूक लढली। हमने भी अभी एयरपोर्ट में ही सुना था ये बात। अभी देखते हैं, ये देश के लिए अच्छा होगा, मीडिएशन से ही भला बनेगा। पण श्री रविशंकर यांच्या नावावर आक्षेप। जब उनको सुप्रीम कोर्ट ने मीडिएटर बनाया है तो हम उम्मीद करते हैं कि वो न्यूट्रल रहेंगे। तर 69 वर्षांपासून प्रलंबित प्रश्नावर आता सुप्रीम कोर्टानेही मध्यस्थांची मदत घेतली। मध्यस्थांच्या मार्फत सहमतीनं प्रश्न निकाली काढण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती इब्राहिम खलीफुल्ला, वरिष्ठ वकील श्रीराम पांचू आणि आध्यात्मिक गुरु श्री रविशंकर यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे। सरन्यायाधीश रंजन गोगोई नेमकं काय म्हणाले तेही पाहूया। कोर्टाच्या देखरेखीखाली मध्यस्थांचं काम गोपनीय पद्धतीनं होईल। मध्यस्थांची प्रक्रिया ऑन कॅमेरा व्हायला हवी। ही प्रक्रिया फैजाबादमध्ये पूर्ण होईल। पण समिती स्थापन होताच निर्मोही आखाडा आणि ओवेसींनी श्री रविशंकर यांच्या नावावर आक्षेप घेतलाय। तर सुप्रीम कोर्टच थेट निकाल का देत नाही हाही सूर आहेच। ही जागा जर मिळाली असती राम जन्मभूमी न्यासाला आतापर्यंत, तर तिथे राम मंदिराचं निर्माण कार्य सुरू झालं असतं। असं वाटतं की लोकसभा निवडणुकीमध्ये आता अयोध्येचा मुद्दा राहणार नाही। लोकसभा निवडणुकीमध्ये आता सरळ सरळ काश्मीरचा हमला, पाकिस्तानवरचा हवाई हल्ला या मुद्द्यावरच निवडणूक लढली जाईल। 4 नवंबर 2018 को जो स्टेटमेंट दिया है वो इस बात का ख्याल रखेंगे कि वो अब मीडिएटर है। वो उस अजीम पोजीशन पर सुप्रीम कोर्ट ने उनको अपॉइंट किया है, तो वो अपने दिलो दिमाग से 4 नवंबर का वो स्टेटमेंट निकाल देंगे जिसमें उन्होंने मुसलमानों से धमकी दी और कहा कि हिंदुस्तान में सीरिया बन जाएगा, वायलेंस हो जाएगा, गुडविल गेस्चर। तो जब उनको सुप्रीम कोर्ट ने मीडिएटर बनाया है तो हम उम्मीद करते हैं कि वो न्यूट्रल रहेंगे। मध्यस्थांची प्रक्रिया नेमकी कशी आहे त्यावरही एक नजर टाकूया। मध्यस्थांची प्रक्रिया एका आठवड्यात सुरू होणार। मध्यस्थांना 4 आठवड्यात प्रगती अहवाल सादर करावा लागेल, तर 8 आठवड्यांनी अंतिम अहवाल सुप्रीम कोर्टात द्यावा लागेल। विशेष म्हणजे याआधी 3 वेळा मध्यस्थीचा प्रयत्न झालाय, पण एकदाही यश आलं नाही। 90च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान VP सिंग यांनी पुढाकार घेतला। हिंदू मुस्लिम दोन्ही पक्षकारांसोबत चर्चा सुरू झाली, पण यश काही आलं नाही। चंद्रशेखर सिंग पंतप्रधान असताना पुन्हा मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला। प्रश्न मार्गी निघेल असं वाटत असताना त्यांचं सरकार गेलं। त्यानंतर नरसिंह राव सरकारनेही प्रयत्न केले, मात्र पुन्हा अपयश झालं। आता सुप्रीम कोर्टानेही मध्यस्थीचा मार्ग निवडलाय, पण सवाल हाच आहे की खरंच यातून तरी मार्ग निघेल का? 2 महिन्यांनी अंतिम अहवाल येईल, त्यानंतरच पुढचं चित्र स्पष्ट होईल आणि तोवर निवडणुकाही झालेल्या असतील। विनोद राठोड, TV9 मराठी, नवी दिल्ली।
जवळपास 500 वर्षांपासूनचा हा सगळा वाद 8 आठवड्यांमध्ये खरं सुटेल. 8 आठवड्यानंतर अयोध्येमध्ये राम मंदिर होईल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत आपण. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते चेतन तुपे पाटील, ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत सर, मुस्लिम अभ्यासक शाकीर हाफिज शेख आणि बाकी काही गेस्ट आपल्याबरोबर सहभागी होतील. भाजपची खुर्ची आपण रिकामी ठेवलेली आहे, कारण भाजपकडून या विषयावर बोलायचं की नाही या संदर्भातला निर्णय अद्याप झालेला नाहीये, म्हणून त्यांची खुर्ची आपण रिकामी ठेवलेली आहे. आपल्याबरोबर सगळ्यात आधी शाकीर हाफिज शेख आहेत. शाकीर हाफिज शेख, आज सुप्रीम कोर्टानं मध्यस्थामार्फत हा प्रश्न सोडवण्याचा एक पर्याय सुचवला. त्या संदर्भात 3 सदस्य देखील नेमून झालेले आहेत. तुम्हाला असं वाटतं इतक्या वर्षांचा हा प्रश्न आता या मध्यस्थीने सुटेल? बघा, हा प्रश्न जरी जुना आहे आणि किती जुना प्रश्न असला तर तसा हा प्रश्न न्यायालयीन प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. पण जर आपण सत्यतेवर विचार करून आणि दोघी पक्षकारांच्या भावना म्हणा, आस्था म्हणा किंवा जे काही उपलब्ध पुरावे म्हणा, या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि ती सदस्यीय मंडळी ती अगदी निर्भय म्हणजे त्यांनी अगदी निर्भयपणे काम करायला पाहिजे, म्हणजे कोणत्याही बाजूने त्यांच्यावर झुकता माप असू नये. या पद्धतीने जर ती कोर्टाच्या बाहेर मध्यस्थीची प्रक्रिया चालत असेल तर निर्णय निघू शकतो. परंतु शाकीरजी, प्रश्न हाच आहे की आतापर्यंत इतकी वर्ष हा कोर्टामध्ये हा वाद होता, यावर युक्तिवाद सगळे होत राहिले, मात्र आता पुन्हा एकदा मध्यस्थ, याआधी 9 वेळा अशा प्रकारे मध्यस्थ नेमण्याचा प्रयत्न झाला होता. तो तोडगा दोन्ही पक्षकारांना, 3 पक्षकार आहेत, 3ही पक्षकारांना मान्य झाला नाही. आता पुन्हा एकदा मध्यस्थी आहे. मुस्लिम पक्षकाराने मध्यस्थीला मान्यता दिली, एका पक्षकाराने त्याला मान्य केलेला नाही. तसं पाहिलं तर मध्यस्थीने प्रश्न सुटायलाच पाहिजे. या देशाची अखंडता आणि आपला कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्या दृष्टीने ते आपण बाहेर सोडवलेले चांगलेच आहे. परंतु प्रश्न तिथे निर्माण होतो की त्या त्रिसदस्यीय समितीमध्ये जे श्री रविशंकर साहेबांचं जे नाव आहे, त्यांनी जे मागील त्यांचं एक वक्तव्य आणि त्याला NDTVला दिलेली मुलाखत, यामध्ये त्यांनी जे त्यांनी जे भाष्य केलं होता की मुसलमानांनी बहुसंख्य वासियांसाठी ही जागा सोडून द्यायला पाहिजे, अन्यथा सिरियासारखी परिस्थिती जर समोर जावे लागेल. तर अशी व्यक्ती जी त्यांनी स्वतःच आपली जी प्रतिमा आहे ती अशी करून घेतली, मलिन करून घेतली. मध्यस्थालाच विरोध सुरू झालेला आहे. मध्यस्थी तर दूर राहिला हा पर्याय, मात्र जे काही मध्यस्थ म्हणून नेमण्यात आलेले आहेत तर त्या मध्यस्थालाच विरोध होतो. हा निर्णय कितपत मानला जाईल? आपल्याबरोबर भरतकुमार राऊत सर आहेत. भरतकुमार राऊत, इथे सर शिवसेनेनं या आधी म्हटलं होतं की पहिले सरकार फिर मंदिर, त्यानंतर आता शिवसेनेचं असं म्हणणं आहे की नाही, कुठलाही निर्णय नाही, फक्त राम मंदिर ही त्यांची भूमिका आहे. रामलल्लाची हीच भूमिका आहे, फक्त मंदिर, आम्ही दुसरं काहीच ऐकणार नाही. कारण याआधी अलाहाबाद कोर्टाचा निर्णय सुद्धा नाकारण्यात आलेला होता. 14 याचिका त्या संदर्भात दाखल झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा ह्या मध्यस्थीचा पर्याय. अगदी बरोबर आहे निखिला. ज्या पद्धतीने ह्या सगळ्या डेव्हलपमेंट होत आहेत, हालचाली होत आहेत, सर्वोच्च न्यायालयाबद्दल पूर्ण आदर ठेवून आणि त्यांच्या निवाड्याबद्दल कोणतीही शंका न घेता मला एवढंच म्हणायचं वाटतं की आता जर का इतक्या वर्षांनंतर सुद्धा पुन्हा जर का सर्वोच्च न्यायालय जर का अशा त्याच्या मध्यस्थ समितीच्या अहवालावर अवलंबून राहणार असेल तर इतक्या ज्या हिअरिंग झाल्या, इतके साक्षी पुरावे जोडले गेले, 70 वर्ष हा प्रश्न चालत राहिला, त्याचं प्रयोजन काय होतं हा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, समजा आता या 30 सदस्य समितीने अगदी साक्षेपानं आणि कुठलाही निपक्षपातीपणा सांभाळूनच कुठलाही पक्ष न घेता जरी हा निर्णय घेतला तरी सुद्धा तो दोन्ही समाजांना किंवा 3 समाज आहेत, 3 पार्टी आहेत, या तिन्ही पार्टींना तो मान्य होईल का? तसा होण्याची सुतराम शक्यता नाही. याचा अर्थ पुन्हा सगळी गाडी स्क्वेअर 1ला म्हणजे पहिले पाडे 55 शून्यावर परत येऊन बसेल आणि त्याच्यानंतर पुन्हा ही सगळी प्रोसेस सुरू होईल. मला अनादि अनंत काळ ही प्रोसेस अशी सुरू बरोबर, प्रदीर्घ अनंत काळ ही प्रोसेस सुरू राहील. माझंही म्हणणं तेच होतं सर, मगाशी मी म्हटलं तसं. पंडित सतीश शुक्ला, पुरोहित संघाचे अध्यक्ष, नाशिकवरून आपल्याबरोबर या चर्चेत सहभागी झालेत. पंडित सतीश शुक्लाजी, या सगळ्यात मध्यस्थीनं जर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला गेला, एक आपण त्यांना पंच म्हणूयात, त्यांचा जो निर्णय आहे खरंच मान्य असेल 3ही पक्षकारांना आणि संपूर्ण देशातल्या नागरिकांना, हा एक निर्णय घेण्याच्या दृष्टीने चांगला प्रयत्न आहे.
आणि याच्यामध्ये निर्वाणी आखाड्याचे व इतर साधूंचे सुद्धा प्रतिनिधी घ्यायला पाहिजे होते. सत्य पंडितजी, अर्थात या सगळ्यामध्ये तुम्ही जसं म्हणता आणि सर्व सखोल अभ्यास करून घेतलेला निर्णय. पंडितजी, तुम्ही जसं म्हणता की निर्मोही आखाड्याचे लोक घ्यायला पाहिजे होते किंवा इतर जे काही पक्षकार आहेत त्यांचे लोक घ्यायला पाहिजे होते, तर तशी मध्यस्थी आधी करून झालीये, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. म्हणजे मुस्लिम पक्षकार, हिंदू समितीचे पक्षकार हे सगळे एकत्र आले होते, मात्र एवढ्या वर्षात तोडगा काहीच निघाला नाही. आता वातावरणामध्ये थोडा बदल झालेला आहे आणि मुस्लिम पक्षकार जे आहेत त्यांनी सुद्धा मागे शियापंथी जाहीर केलेलं होतं किंवा त्या जन्मस्थळावरच प्रभू रामचंद्रांचं मंदिर व्हावं अशी त्यांची सुद्धा इच्छा जाहीर केलेली होती. त्यामुळे आता वातावरण पुष्कळसं बदललेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांचं समाधान होईल, सर्वांना विश्वासात घेऊन आणि सर्वांनी एकत्र येऊन एकमताने हा निर्णय घेतला पाहिजे. बरं, एकमतानं निर्णय घ्यायला हवा. एकमत होईल का यावरच प्रश्नचिन्ह आहे. शाकीरजी, मान्य आहे तुम्हाला? आता जसं पंडितजी म्हणाले की शिया समुदायानं आधीच म्हटलं होतं की तिथे राम मंदिर झालं तरी आम्हाला चालणार आहे. शिया त्या पार्ट्यामध्ये एक शिया बोर्ड आहे आणि सुन्नी बोर्ड आहे आणि मुस्लिम पर्सनल बोर्ड आहे. तर त्यांचे तिघांचे हे त्यांनी एक त्यांचं पर्सनल मत व्यक्त केलेला होता. हा काही पूर्ण असं संयुक्तिक मत नव्हता, त्यामुळे त्याला आपण फायनल मत समजू नये कृपया. आणि आपण मला असं वाटतं निखिलाजी की हा कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने असा एक ट्रायल म्हणून हा कदाचित हा एक ट्रायल म्हणून हे पुढे गेले असतील की लोकांकडून प्रतिसाद येऊ द्या की काय म्हणतात आहे. मग कोर्टाचा शेवटी निर्णय देणारा जर त्याच्यावर कोणी जर समाधानी नाही झाला तर आपल्याला माहिती आहे की 8 आठवड्यानंतर असाच तरी या मुद्द्याला आणि या वादाला खूप वेळ झालेला आहे. शाखेचे असं तर नाही की श्री रविशंकर यांचा थोडंसं शिया समुदायाबरोबर जरा चांगले संबंध होते किंवा ते ज्यावेळेला अयोध्येत गेले त्याही वेळेला शिया समुदायाकडे आधी गेले होते आणि त्यामुळे तुमचा रविशंकर यांना विरोध आहे. नाही, तसं नाहीये. तुम्ही सुद्धा पाहू शकता, आम्हाला त्यांचा तसा ते काही पद्मविभूषण त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे, शांततेसाठी काम करतात, आम्ही त्यांचा मान ठेवतो. पण त्यांनी असं बोलावा की त्यांनी जर अल्पसंख्याकांनी जागा नाही सोडली तर सिरियासारखी परिस्थिती उद्भवेल, हे कितपत योग्य आहे आणि अशी त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे. त्यामुळे ते स्वतःच जबाबदार आहे. लोक त्यांच्यावर आक्षेप घेत आहे यासाठी त्यांचे स्वतःचे स्टेटमेंट जबाबदार आहे. जी सर, येते डॉक्टर हेमलता पाटील, आधी तुमच्याकडे येते. आधी आपण या सगळ्या मध्यस्थी संदर्भात बोललो होतो, मात्र आता तुम्हाला काय वाटतं, जी काही 3 नावं दिली आहेत त्यातल्या एका मध्यस्थाला सुरुवातीलाच विरोध होतोय, त्यामुळे जो काही निर्णय येईल तो तीनही पक्षकार मान्य करतील असं तुम्हाला वाटतं? देशातल्या जनतेला मान्य असेल तो निर्णय? निखिला, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देते. अशा अतिशय स्पर्धात्मक असणाऱ्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या गुणवत्तेच्या जोरावर एक स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं, त्याच्याबद्दल मला खूप आदर आहे. म्हणून सर्वात पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा देते. दुसरी गोष्ट, तुम्ही जो मला प्रश्न विचारलेला आहे तर त्या प्रश्नामध्ये आता आपण बघितलं की गेल्या 70 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न 9 वेळा मध्यस्थीचा प्रश्न त्याच्यामध्ये प्रयत्न झाला आणि 9 वेळा मध्यस्थी त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकली नाही. आता परत एकदा कालापव्यय होणार हे स्पष्ट आहे. आणि आता जे काही मधले आहेत श्री रविशंकरना ज्या पद्धतीने विरोध सुरू झालेला आहे आणि त्याच्यावर असं वाटतं की ह्या तिघा मध्यस्थांनी जरी मत व्यक्त केलं तरी परत काही अनुयायी आणि काही संघटना परत विरोधामध्ये जाणार, म्हणजे हा प्रश्न हा प्रलंबित राहणार हे स्पष्ट आहे. खरं तर सर्वोच्च न्यायालयाने याच्यावरती निकाल दिला असता तर ते जास्त योग्य झालं असतं, परंतु मला असं वाटतं की अजून एक साधारण 6 महिने परत कालापव्यय होणार आणि परत हा प्रश्न तशाच पद्धतीने प्रलंबित राहणार हे याच्यातून स्पष्ट दिसतंय. आणि मध्यस्थांनी कितीही एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने निर्णय द्यायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो यशस्वी होणार नाही, कारण आतापर्यंतची जर पार्श्वभूमी बघितली तर कोणी ना कोणी त्याला विरोध करणार, कोणी ना कोणी ऑब्जेक्शन घेणार, कोणी ना कोणी शंका व्यक्त करणार. त्यामुळे केवळ आणि केवळ कालापव्यय याच्या व्यतिरिक्त याच्यातून काहीच आउटपुट निघणार नाही हे नक्की मला वाटतं. राऊत सर, या सगळ्यामध्ये आता 8 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे, मात्र आता कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागेल, म्हणजे 2019च्या निवडणुकीच्या आधी राम मंदिर शक्यच नाही. अगदी बरोबर, राम मंदिर तर शक्यच नाहीये, परंतु त्याविषयीचा कुठलाही निवाडा किंवा कुठलाही निर्णय त्यापूर्वी शक्य नाही. याचं कारण असं की वेळ खूप थोडा आहे.
दुसरी गोष्ट अशी आहे, आता श्री रविशंकर यांची नियुक्ती न्यायालयाने केली. त्यांच्या न्यायालयाच्या निवाड्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये, परंतु एक गोष्ट नक्की आहे की हे पंच आहेत, एका अर्थाने हे पंच आहेत, क्रिकेटच्या सामन्यात जे पंच असतात, अंपायर असतात, तसे अंपायर आहेत. तर यांच्या निपक्षपातीपणावरच जर का शंका आधीच उपस्थित केली गेली असेल तर मला असं वाटतं की त्यांनी आता जर सरकारने न्यायालयाने जर का मागे घेतलं नाही तर स्वतः श्री रविशंकर यांनी स्वतःचं नाव मागे घेणं गरजेचं आहे. याचं कारण त्यांनी काहीही निवाडा दिला, काहीही भूमिका घेतली तरी ती निपक्षपाती असं मानायला 3 पक्ष तयार होणार नाहीत. एक पक्ष तयार होईल तर दुसरे 2 विरोध करतील, त्यांनी दुसरी बाजू घेतली तर अन्य 2 पक्ष विरोध करतील. आणि हे करताना मला असं वाटतं की न्यायालयाने थोडे आणखीन साक्षेपी भूमिका घ्यायला हरकत नव्हती. कारण जसं आता हाफिज साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे श्री रविशंकर यांनी आपली भूमिका यापूर्वी स्पष्ट केली होती आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की बहुमतासाठी, बहुजनांसाठी या समाजाने, अल्पसंख्याकांनी काही वेगळी भूमिका घेणं गरजेचं आहे. अशी ज्या माणसाची मनाची ठेवण आहे ती योग्य अयोग्य याच्यात मी जात नाही, परंतु अशी जी माणसाची मनाची ठेवण आहे अशा माणसाकडून आपण हा विचार होणं शक्य असं वाटत नाही. परंतु हे जर एक असले तरी अन्य 2 आहेत. एक सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर बसलेले असे हरिपुल्ला आहेत, नंतर राम पांचू आहेत. त्यामुळे जरी हा कदाचित 1 विरुद्ध 2 या मतांनी हे संमत होऊ शकेल, परंतु ह्या गोष्टी या एक मताने व्हाव्या असा साधारणपणे समज आणि सर्वसाधारण अपेक्षा असते. ती जर होणार नसेल तर मात्र मग ही सगळीच मोहीम जी आहे, ही सगळी जी काय व्यूहरचना आहे ही फेल गेली असं आपल्याला म्हणावं लागेल. बरोबर. पंडित सतीश शुक्ला तुमच्याकडे येते. इथे आता जसं श्री रविशंकर यांच्या नावालाच आधी विरोध केला जातोय, तेच मध्यस्थ आहेत. याआधी देखील श्रींनी प्रयत्न करून झाले मध्यस्थीचे, मात्र शक्य झालं नाही राम मंदिर किंवा हा प्रश्न सोडवणं देखील. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्याच नावाला विरोध होतो. त्यांच्या नावाला विरोध व्हायचं काही कारण नाही तसं म्हणाल तर. फार झालं तर आणखीन एखादे व्यक्ती त्याच्यामध्ये ऍड करावे. पण श्री रविशंकरजी हे फार महान आहेत आणि ते सुद्धा असं तसं व्यक्तिगत एका बाजूने निर्णय नाही घेणार. सर्वांना सामावून आणि सर्वांचं समाधान होईल आणि जे सत्य आहे, जे योग्य आहे तसा ते निर्णय घेतील. त्यामुळे श्री रविशंकरजी यांची फार मोठी महानता आहे. जागतिक लेवलवर त्यांचं फार मोठं कार्य आहे. नक्कीच त्यांचं मोठेपण, त्यांचं कार्य आम्ही नाकारत नाहीच आहोत. मात्र त्यांनी याआधी देखील अशा प्रकारे मध्यस्थी करून झालेली आहे. त्या मध्यस्थीमधून कोणताही मार्ग निघाला नाही आणि आता जर त्यांच्याच नावाला विरोध होत असेल तर मध्यस्थीच्या आधीच मध्यस्थाच्याच नावाला विरोध होत असेल तर मग यावर तोडगा निघणार कसा. तसंच यामध्ये 3 जे आहेत ते सदस्य नेमण्यात आलेत. गंमत म्हणजे हे 3ही सदस्य तामिळनाडूचे आहेत आणि प्रकरण जे आहे अर्थात रामलल्ला हे सगळ्या संपूर्ण देशाचे आहेत, मात्र प्रकरण आहे ते उत्तर प्रदेश मधलं. उत्तर आणि दक्षिण प्रश्न सोडवणार का उत्तरेचा, यावर आपण पुढे चर्चा करूयात. एक छोटासा ब्रेक इथे आपण घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. अयोध्या प्रश्नावर सध्या तरी मध्यस्थीसाठी रामलल्लानं यासाठी नापसंती व्यक्त केली होती, मात्र आता मध्यस्थ तर नेमण्यात आलेत. मात्र जे मध्यस्थ नेमण्यात आलेत त्यातल्या श्रींना मात्र विरोध केला जातो. मग अशा वेळेला मध्यस्थांचा हा निर्णय मानला जाईल का? आपल्या बरोबर ॲडव्होकेट राकेश राठोड आहेत. राकेश राठोड, आता तर मध्यस्थालाच विरोध केला जातोय, अशा वेळेला मध्यस्थांनी दिलेला निर्णय, आपण पंचांचा हा निर्णय यासाठी आपण म्हणूया, पंचांचा हा निर्णय खरंच 3ही पक्षकार मान्य करतील का? निखिला, अगोदर आपण हे बघू की जो प्रावधान जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे ते कोणत्या कायद्याच्या तत्त्वत्वाच्या हिशोबाने दिलेलं आहे. तर हे येतं डिस्प्यूट रिझोल्युशन एक सिस्टम आहे, त्याच्यामध्ये आर्बिट्रेशन येतं, मीडिएशन येतं, कन्सिलिएशन येते. याच्यामध्ये कोर्ट जो आहे आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करण्याचं त्याच्यामध्ये प्रावधान आहे. त्या अनुषंगाने हे एक टीम सुप्रीम कोर्टाने तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये 3 लोक आहेत. आता जस्टिस खलिफुल्ला हे तर प्रसिद्ध आहेत, हे जम्मू काश्मीरचे चीफ जस्टिस राहिलेले आहेत आणि त्याच्या अनेक असे त्यांनी निवाडे दिलेले आहेत जे प्रसिद्ध झालेले आहेत. दुसरे जो आहेत राम पांचू, हे पण एक प्रसिद्ध आहेत. खरं म्हटलं तर मीडिएशन म्हणजे समन्वयक हे भारतामध्ये आणणारे त्यांना मोठा एक श्रेय जातो. त्यांना भारतामध्ये आणणारे तेच एक आहे, न्यूट्रल आहेत.
त्यांना एक इंटरनॅशनल लेवलवर त्यांची ओळख आहे. तिसरी जो व्यक्ती आहे श्री रविशंकर, हे याच्यामध्ये जरा डिस्प्युटेड आहेत. का बरं? आता आपण एक जुना जो एक त्यांचा वाद झाला नर्मदा नदीचा, त्याच्यामध्ये त्यांच्यावर कोर्टाने 5 कोटीचं त्यांच्यावर दंड लावलेला, जे त्यांनी अजून भरलेलं नाही. म्हणजे खरं म्हटलं तर कायद्याचं पालनही त्यांनी केलेलं नाही. याच्या अगोदरही ते दुसऱ्या एका समुदायासोबत ते मध्यस्थी त्यांनी भाग आपला एक केलेला आहे. हे हॅज ऑलरेडी डन दॅट. त्यामुळे परत कोर्टाने त्यांचीच नेमणूक करणं हे कुठेतरी एक जो समुदाय आहे त्याचा कुठेतरी विश्वासघात होईल. कारण की जो मुस्लिम समाज आहे यांचा त्याच्यावर पूर्ण एक विश्वास राहणार नाही. आणि या 3 लोकांमधनं समजा एक पण व्यक्ती त्याच्यामध्ये समजा सहभाग त्यांनी होकार दिला नाही तर मीडिएशन फेल होईल आणि हा मॅटर परत कोर्टात जाईल. बरोबर, नक्कीच. चेतन तुपे पाटील, तुम्हाला असं वाटतं का या सगळ्यामध्ये रविशंकर यांच्या नावालाच विरोध केला जातोय? अर्थात जे काही वाद त्यांना चिकटलेले आहेत त्या वादांमुळे हा विरोध केला जातोय, त्यामुळे या सगळ्याचा काही उपयोग होईल असं वाटतं का? मुख्यतः देशाने असं वाटत होतं की सर्वोच्च न्यायालयाने याच्यावरती एक निर्णय द्यावा आणि तो निर्णय दिल्यानंतर हा जुना वाद संपून जाईल आणि या देशामध्ये परत त्या विषयाचं कोणालाही भांडवल किंवा राजकारण करता येणार नाही आणि त्याच्या माध्यमातून या देशामध्ये शांतता प्रस्थापित होईल. परंतु आज सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून सुप्रीम कोर्टानं ही 3 सदस्यीय समिती नेमली आहे, ज्या समितीची सुरुवातच वादग्रस्त झालेली आहे. एका व्यक्तीच्या वरतून आता उभ्या देशामध्ये चर्चा होतीये. जेव्हा एखाद्या गोष्टीचा सुरुवातच वादग्रस्त असते तेव्हा त्याची वाटचाल 2 महिन्यातली कशी राहणार आहे? म्हणजे ज्यावेळी सदस्य नेमायलाच त्या नावालाच विरोध होतोय, त्याच्यामुळे पुढे जे निर्णय होणार आहेत ते कसे होणार? अगदी 2 विरुद्ध 1 असं जरी साहेब म्हटले, तसं असलं तरी या तिघांचं एकवाक्यता झाल्याशिवाय ते परत पुढे येऊच शकणार नाहीये. त्याच्यामुळे वेळेचा अपव्यय याच्याशिवाय याच्यातून दुसरं काही निघेल असं वाटत नाही. कारण श्री रविशंकरांच्या विषयी ते त्यांचं कार्य महान आहे, त्यांच्याविषयी लोकांच्या मनात आदर आहे. परंतु जसे हे 2 एक जस्टिस आणि हे नेमले होते, तशी तिसरी व्यक्ती सुद्धा सर्वमान्य नेमली असती तर निश्चित या समितीचा फायदा झाला असता आणि त्याच्यातून आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट होण्यासाठी मदत झाली असती. मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने निर्णय द्यायच्या आधी सहमतीने हा प्रश्न सुटतोय का हा एक प्रयत्न करून बघितलाय. याच्यात जर सहमती झाली नाही तर मात्र सुप्रीम कोर्टाला पुढच्या काळात देशाला न्याय द्यावाच लागेल. नक्कीच हाच मुद्दा आहे की या सगळ्यामध्ये आतापर्यंत बऱ्याचदा मध्यस्थी करून झाली, मात्र तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा मध्यस्थीनं हा प्रश्न सुटणार आहे का आणि मध्यस्थांनी दिलेला निर्णय हा पक्षकार मान्य करतील का आणि तो मान्य करायला सुप्रीम कोर्ट भाग पाडू शकतं का? ऍडव्होकेट राठोड यांच्याकडे मी जाणार आहे. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. 500 वर्षांचा हा वाद 8 आठवड्यांमध्ये खरं सुटणार का? मध्यस्थीवरून सुरू झालेला हे महाभारत थांबणार का? पंडित सतीश शुक्ला, याआधी ब्रेकवर जाण्यापूर्वी 2ही वक्त्यांनी आतापर्यंत सांगितलं की मध्यस्थीने ही प्रदीर्घ काळ चालणारी अशी प्रक्रिया सुरू राहील, राम मंदिर मात्र काही बांधलं जाणार नाही. आधी शंका उपस्थित केली जाते या सगळ्या प्रक्रियेवर. वास्तविक पाहता सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणं अपेक्षित होतं सर्वांना, कारण की राम जन्मभूमीबद्दल काही वाद नाहीये. वाद म्हणजे कसा नाही की 2 ठिकाणी, जसं 12 ज्योतिर्लिंगांमध्ये वैजनाथ धाम एका ठिकाणी बिहारमध्ये आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा परळी वैजनाथ आहे. असे जर 2 ठिकाणी काही असे असतील जन्मभूमी 2 ठिकाणची तर एक वेळ वादग्रस्त झाला असतं. राम जन्मभूमी एकच आहे, अयोध्येमध्येच आहे, रामाचा जन्म अयोध्येमध्येच झालेला आहे. असं असताना खरं तर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय द्यायला पाहिजे होता याच्यावर. पंडितजी, मग वाद का हा एवढा? समिती नेमली आहे. पंडितजी तुम्ही म्हणता यावर काही वाद नाही, वाद एवढी वर्ष हे सगळं प्रकरण कोर्टात का? कोर्टात काय तर आता जसं परकीय आक्रमण झालं आणि रामाची जन्मभूमी तीच होते असताना त्या ठिकाणी मंदिराच्या ऐवजी तिथे जो हे बांधलं गेलं, मशीद सारखं बांधलं गेलं आणि त्याच्यानंतर मग हा वाद सुरू झालेला आहे. जन्मभूमी एकच आहे. तर सुप्रीम कोर्टाने ते सर्व तथ्य लक्षात घेऊन निर्णय देणं अपेक्षित होतं.
पंडितजी परंतु पंडितजी हाच तर मुळात वाद आहे. शाकीर शेख, तुम्हालाही मान्य आहे की अयोध्येमध्येच रामाचा जन्म झाला होता, त्याच ठिकाणी रामलल्लाचा जन्म झाला होता, मात्र तरी देखील मुस्लिम पक्षकारांचा वाद हा आहेच की, त्यांचा विरोध आहेच याला. जेव्हा आपण म्हणतो की म्हणजे मागच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन कोर्टाने सांगितलंय, पण आपण सर्वांनी एक मताने हे द्यायला पाहिजे होतं की बा त्या ठिकाणी राम मंदिर व्हावं, त्या ठिकाणी राम मंदिर हे त्या ठिकाणी व्हावं. जे म्हणतो की बाबरांनी मंदिर तोडली, बाबरांनी अनेक मंदिरं तोडली, एक मताने पण आपण एक दिल्याने त्या ठिकाणी करायला बंद की मशीद जे पाडली गेली, हे मशीद 1550 वर्षापूर्वी म्हणजे 1500 मध्ये 1915 मध्ये जे बांधली गेली, तर मशीद बांधली तिथे मंदिर होतं का हे काय कोणी सांगू शकत नाही. आणि त्या आपण त्याच्यासाठी जर मग आता गुरुजी यांनी जसं सांगितलं महाराजांनी, तर त्यासाठी मग सगळं पुरातत्वाचे पुरावे आणि याच्या सकट मग परत आपल्याला कोर्टाकडे जाण्याची वाट दिसते. तर आता आपण त्याचे काय सांगू शकतो? आपण एक पक्षकार म्हणतात तिथे मशीद होती, आपण मशीद डोळ्यासमोर ते पाडली है ना, त्यामुळे आम्ही म्हणतो की तिथे मशीद होती, लोक नमाज पढत होते. आता हे म्हणता की शेवटी इतकी मोठी जागा आहे, त्या मोठी जागामध्ये आता रामाचे आदरणीय रामांचं जन्मस्थान आपण काय निश्चित कसं सांगू शकतो की त्या मशिदीच्या ठिकाणीच होतं? त्याच्यासाठी आपण कोणाच्या आधारावर सांगू शकतो? जे पंडितजी हाच मुद्दा शाकीर शेख यांनी येथे मांडलेला आहे की तिथेच मंदिर होतं का, त्याविषयी देखील शंका आहे. वाद तर आहे, या सगळ्या प्रकरणात वाद आहेच आणि इतक्या वर्षांपासूनचा हाच वाद आहे की तिथे मंदिर होतं की नाही, ह्यातला हा वाद आहे. आणि म्हणूनच अलाहाबाद कोर्टाचा निर्णय सुद्धा मान्य करण्यात आला नाही. तिथे त्या ठिकाणचं सर्व उत्खनन झालेलं आहे आणि उत्खनन झाल्यानंतर ऐतिहासिक संशोधन पण झालेले आहे. संशोधन झालेलं आहे, त्याच्यानंतर ऐतिहासिक कागदपत्र पण सगळी पाहिली गेलेली आहे. खाली उत्खनन झालेले आहे, खाली उत्खननामध्ये मंदिराचे सर्व त्या ठिकाणचे खांब आहेत, हे खांब सापडलेले आहेत आणि हे सर्व दृष्टिकोनातून सिद्ध झालेलं असताना सुद्धा जसं एखाद्याने म्हणायचं की बा आपला जन्म त्या ठिकाणी झालेला आहे आणि ते सिद्ध करा असं झालं, तर हे सर्व चुकीचं आहे. कारण की जे सर्व दृष्टिकोनातनं पंडितजी जेव्हा आपण कोर्टात जातो त्यावेळेला आधी पुरावे द्यावेच लागतात. परिस्थितीवरनं या पुराव्यांसाठी ते सगळं अडलेलं आहे, म्हणून तर कोर्टात सगळं प्रकरण आहे. आणि आता मध्यस्थीने पुरावे दिलेले, आता कोर्टासाठी कोर्टाच्या न्यायावर तर आम्हाला विश्वास आहे. आम्ही तर म्हणतो पुरावे मिळालेले मार्ग काढल्यामुळे त्याचा आपण आदर करायला पाहिजे. पुरावे मिळालेले त्याच्यावर कोर्ट हे बघा, मध्यस्थीने प्रश्न नाही सुटला तर शेवटी कोर्टाकडे तो ते सर्वोच्च न्यायालयाला ते निर्णय द्यावाच लागेल. त्याच्यामध्ये तो निर्णय होणारच आहे. त्याच्या आधीच एक ट्रायल म्हणून आता आपण ऐकलं, राठोड साहेबांनी सांगितलं की त्याच्यातली जी तरतूद असते त्यानुसार आता हे सुद्धा 8 आठवडे पाहून घेऊ की काय होतं त्याच्यावर, एक पर्याय म्हणून आठवून घेऊ, जेणेकरून लोकांचा जे टेम्पो आहे, लोकांमध्ये जे एकमेकांमध्ये दूरी निर्माण झालेली आहे ते कमी होईल आणि लोक त्या निर्णयासाठी आपले मानसिकरित्या तयार होतील. एखादी वेळेस कोर्टाचा हात त्याच्या मागे दरी निर्माण झाली ती आणखी वाढणार की मग कमी होणार, खूप महत्वाचा प्रश्न आहे. जी भरत कुमार, मला याच मुद्द्यावर यायचं होतं की प्रभू रामचंद्रांचा जन्म तिकडे झाला की नाही, हा विषय वेगळा आहे. हा संशोधकांचा विषय आहे, तो मी संशोधक नाही. त्यामुळे त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की जेव्हा श्रद्धा विरुद्ध कायदा असा लढा सुरू होतो ना, तेव्हा त्याच्यातून कुठलाच उपाय नाही. त्याला श्रद्धेचंच मानायचं की कायद्याचं मानायचं हे नाही. शिवाय प्रभू रामचंद्र, मी राम भक्त आहे बरं का, मी राम भक्त आहे आणि माझी इच्छा आहे मनोमन की हे मंदिर तिकडे झालं पाहिजे. परंतु हे झाल्यानंतर मी असं सांगतो की जर का अशी परिस्थिती असेल की इकडे नक्की रामाचा जन्म झाला का, याच्यासाठी राम हा ऐतिहासिक पुरुष आहे की राम हे पौराणिक पुरुष आहे, याच्यावर आधी आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. जर का पौराणिक पुरुष हे आपण मान्य केलं तर मग त्यांचा जन्म कुठे झाला हा वाद आणखीन बिकट होईल. कोर्टाने आधीच म्हटलं की आपल्याला इतिहासात जायचंच नाहीये, बाबर कधी आला किंवा पुढचा इतिहास काय होता, पुराण काळात काय होतं, यामध्ये आपल्याला जायचंच नाही, सद्यस्थिती बघून निर्णय घ्यायचा आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. नाही, मला याच्यात एकच होतं सांगायचं की याच्यात सुप्रीम कोर्टाने असं एकदा म्हटलं असतं, हा अशा तऱ्हेचा लवाद किंवा काय मंडळ हे स्थापन करण्याच्या ऐवजी, जाहीर करण्याच्या ऐवजी जर का सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सत्सद्विवेक बुद्धीला स्मरून याच लोकांना, याच मंडळींना, कारण हे अधिकारी व्यक्ती आहेत,
यांना जर का आपल्या कोर्टाच्या चेंबरमध्ये आणून एकट्याने किंवा समूहाने आणून त्यांना 2 महिने जर का तिकडे बसवलं असतं, हे जाहीर न करता, आणि जर त्यांच्याकडून जे काही मत असेल ते मांडून ते जर का सर्वोच्च न्यायालयाने नंतर जर का सांगितलं असतं, तर मग हा अशा तऱ्हेचा वाद, हा जी मुहूर्ताला जी माशी शिंकली आहे हे झालं नसतं. त्यामुळे मला असं वाटतं इकडे काहीतरी घिसळगाई झालेली आहे. जसं बोलताय तसं होणं शक्य नाही, कारण की आजच्या तारखेमध्ये लोकांचा सर्व पूर्ण जगाचा विश्वास फक्त 2च याच्यावर आहे, एक तर देवालय आणि दुसरं न्यायालय. आता न्यायालय समजा असे लोकांना चेंबरमध्ये घेऊन त्यांचं एकटं इन चेंबर समजा त्यांचा ऐकून काही निर्णय देतात, त्याच्यावर लोकांचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे न्यायालयाची आपली एक गरिमा आहे, ती गरिमा त्यांना सांभाळून ठेवावी लागते. आता हा मॅटर इतका सेन्सिटिव्ह झालेला आहे की याचा निर्णय लागल्यानंतर सामाजिक दृष्ट्या काय परिस्थिती निर्माण होईल, हा पण एक खूप मोठा मुद्दा आहे. खूप महत्वाचं म्हणालात की सेन्सिटिव्ह झालेला आहे, हा मुद्दाच मुळात सेन्सिटिव्ह आहे आणि म्हणूनच अशा प्रकारे पुन्हा पुन्हा मध्यस्थीचे पर्याय शोधले जात आहेत. हेमलता पाटील, भरतकुमार राऊत मगाशी म्हणाले की या सगळ्यामध्ये एक तर काहीतरी ठोस असा निर्णय यायला पाहिजे होता, मात्र खरंच तो मान्य केला गेला असता का, की पुन्हा एकदा आता तारीख पे तारीख असं हे सुरू राहणार? नाही, आता प्रश्न असा येतो निखिला, जागेचा प्रश्न आहे की भावनेचा प्रश्न आहे, पोट भावनेवरती चालतं का पुराणव्यांवरती चालतं? कोर्टाने म्हटलंय की हा जमिनीचा प्रश्न आहे, मात्र आता मध्यस्थी नेमताना कोर्टाने म्हटलं की लोकांच्या भावनांचा विचार करावा लागेल किंवा हा एक संवेदनशील असा प्रश्न आहे. बरोबर आहे, म्हणूनच मी तो मुद्दा मांडला की आता कन्फ्युजन ते तसं झालंय की जागेचा प्रश्न म्हणून घ्यायचा की भावनेचा प्रश्न म्हणून घ्यायचा. परंतु आता एक आहे की निखिल, आपण घटना मानतो, आपण घटनेप्रमाणे चालतो. आता सर्वोच्च न्यायालयाला ह्या मध्यस्थांमार्फत जर काही मार्ग निघाला नाही तर सर्वोच्च न्यायालयाला आज न उद्या त्याच्यावरती निर्णय घ्यावा लागेल. फक्त आमची एकच मागणी आहे की जेव्हा सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल तेव्हा देशामधली जी शांतता आहे ती तशा पद्धतीने प्रस्थापित झाली पाहिजे. कारण ह्या प्रश्नावरती ज्या पद्धतीने राजकारण झालं आणि राजकीय फायद्यासाठी या प्रश्नाचा ज्या पद्धतीने उपयोग करून घेतला तो नाही झाला पाहिजे आणि यामध्ये देशाची शांतता कुठे बिघडली नाही पाहिजे. एवढाच विचार सर्व पक्षांनी जर घेतला तर मला असं वाटतं आज निर्णय दिला काय, आणखी महिन्यांनी निर्णय दिला काय किंवा 2 महिन्यांनी निर्णय दिला काय. पाटील, तुम्ही म्हणता राजकीय फायदा, या सगळ्यामध्ये राजकीय फायदा काय? एवढीच इच्छा आहे. हेमलता पाटील, जर राजकीय फायद्यासाठी हे असतं तर मग आतापर्यंत निर्णय झाला असता, का टाळण्यात आलं? अजून 8-1 महिने तरी लागतील हे सगळं सॉल्व्ह होण्यासाठी, मग काय फायदा त्याचा? राजकीय फायदा नाही निखिल, आपण बघितलं का 1991 पासून चालू आहे ना की मंदिर वही बनाएंगे, रथयात्रा निघाल्या, मोठमोठ्या घोषणा झाल्या, विटा तिथल्या घेऊन गेले, त्याचे कारसेवक झाले. आपण हे सगळं दृश्य आपण सर्वांनी बघितलेलं आहे. म्हणजे केवळ आणि केवळ काही पक्षांनी राजकारणासाठी या मंदिराचा उपयोग केला, या जागेचा उपयोग केला, त्याचं जास्त दुःख होतंय. आम्ही हिंदू आहोत, सगळ्यांच्या भावना एकसारख्या आहेत. शिवसेना किंवा भाजप या प्रश्नापासून, या अयोध्येच्या मुद्द्यापासून पळ काढतायत. कोणी चर्चेसाठी यायला तयार नाही, शिवसेनाही नाही आणि भाजप सुद्धा नाही. मुद्दा नाही किंवा त्यांचा निर्णय झालेला नाहीये. चेतन तुपे, संजय राऊत तर म्हणतात की आता 2019 साठी राम मंदिराचा मुद्दाच नाही. आता मुद्दा असेल तो काश्मीर, जम्मू आणि पाकिस्तानवरचा हल्ला, हा मुद्दा असेल, पण राम मंदिराचा मुद्दा नसेल. यांची पद्धतच अशी आहे, शिवसेना आणि भाजपवाल्यांची. 1991 पासून यांनी राम मंदिराचा जनतेच्या भावनेचा स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी उपयोग करून घेतला. आता जे सांगितलं ते आहे की ह्या विषय जो आहे, पहिलं न्यायालयाने सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाने, की हा जमिनीचा प्रश्न आहे, नंतर भावनेचा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने आम्हाला असं वाटतं की हा प्रश्न देशाचा आहे, इथल्या सहिष्णुतेचा आहे आणि इथल्या शांततेचा आहे. त्याच्यामुळे याचे राजकीय जे फायदे घेणारी मंडळी आहेत ती हे करून देत नाहीत ना. जर सुप्रीम कोर्टाने 3 जणांची कमिटी नेमली, त्यातली 2 नावं ही अजिबात वादातीत आहेत. एक व्यक्ती वाद, मग हे नाव आलं कसं काय? हे नाव कुणी सुचवलं का? कारण मागच्या वेळी पण आपण बघितलं की सर्वोच्च न्यायालयातले काही जस्टिस उपोषणाला बसले होते. मग याही गोष्टीमध्ये तसं काही घडलंय का? हे नाव घातलं गेलंय का की ज्याच्यामुळे हा प्रश्न सुटूच नये, हे चालू राहावं? कारण मंदिर वही बनाएंगे पासून आता सरकार फिरसे बनाएंगे. नक्कीच मध्यस्थाच्या नावावर प्रश्न मला एक गोष्ट मला स्पष्ट करायला पाहिजे इकडे, कारण आपण या सगळ्या चर्चेत सहभागी असल्यामुळे आपण सगळेजण याला जबाबदार आहोत. हे जे आता विधान केलं गेलं ना, हे असं मला वाटतं की हे न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेला बाधा आणणार आहे.
म्हणजे न्यायसंस्थेवर कोणी दबाव टाकला आणि त्यामुळे न्यायसंस्थेने श्री रविशंकर यांचं नाव घेतलं का, तर असं झालेलं नाही असं मी मानतो. न्यायसंस्थेने आपल्या सत्सद्विवेकबुद्धीला स्मरून न्याय पद्धतीने त्यांचे नाव दिले. अनेक वेळा निर्णय चुकीचे ठरतात, त्रुटीचे ठरू शकतात, त्यामुळे त्यांच्या हेतूवर ह्याच्यावर राजकीय दबाव आहे अशा तऱ्हेचं म्हणणं एनसीपीने मांडणं हे मला असं वाटतं की अशा या सगळ्यामध्ये न्याय प्रक्रियेवर आपला पूर्ण विश्वास आहे, न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या निर्णयावर सुद्धा आपला तेवढाच विश्वास आहे. मात्र या सगळ्यामध्ये असलेलं पॉलिटिक्स, भरतकुमार अवचर, शिवसेना आणि भाजप कोणी या प्रश्नावर बोलायला आता तयार नाही. शिवसेना तर अगदी उद्धव ठाकरेंनी अयोध्या वारी केली, पंढरपूर वारी केली आणि पहिले मंदिर फिर सरकार असं म्हटलं, मात्र तरी देखील आज तो मुद्दा नाही असं संजय राऊत म्हणतात. भाजप तर बोलायलाच तयार नाही, यावर अध्यादेशही काढायला तयार नाही. या मुद्द्याचा शिवसेना आणि भाजप यांच्यावर काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? फटका बसेल? बघा, फटका बसेल की नाही हा प्रश्न वेगळा आहे, परंतु आज मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने एखादा निवाडा दिल्यामुळे नंतर आणि त्याच्यासाठी त्यांनी स्वतः एक अभ्यास गट निर्माण केल्यानंतर त्याबद्दल काही टीका टिप्पणी राजकीय पक्षांनी करणं हेच मला असं वाटतं की त्यांच्या मर्यादांचं उल्लंघन आहे. जर न्यायसंस्थेने एखादी भूमिका घेतलेली आहे तर न्यायसंस्थेची भूमिका आपल्याला मान्य असो किंवा नसो ही आपल्या घरची गोष्ट झाली. त्याच्याबद्दल सार्वजनिकरित्या कोणी काही बोलणं राजकीय पक्ष मला माझा राजकीय पक्ष राजकीय अजून कायम असेल. राठोड सर, मला तुमच्याकडे यायचंय. इथे जे आता पॉलिटिक्स थोडंसं आपण भरतकुमार राऊतांसाठी इथे ठेवूया, हेमलता पाटील यांच्यासाठी ठेवूयात, पण मला आता हे विचारायचंय की जर मध्यस्थानी निर्णय दिला तर तो पक्षकारांना बंधनकारक असेल का, किंवा मग सुप्रीम कोर्ट हा निर्णय मानण्यासाठी आदेश देऊ शकतं का? हो, पद्धत अशी आहे की या तिघांमध्ये जे पण ठरेल तसा एक ॲफिडेव्हिट, जो एक रिपोर्ट आहे ते कोर्टापुढे जातं आणि त्या रिपोर्टच्या आधारावर सुप्रीम कोर्ट आपला निर्णय देईल आणि तो निर्णय जो आहे ते सगळ्यांवरच बाध्य राहील. त्याच्यामध्ये पक्षकार कोणी म्हणू शकणार नाही की आम्हाला हा यांचा निर्णय एक पार्ट ऑफ द निर्णय हा असा आम्हाला मान्य नाही, असं होणार नाही. तो एक सुप्रीम कोर्टचा ऑर्डर निघेल. बरं राठोड सर, मला हे म्हणायचंय की मध्यस्थांचा निर्णय सुप्रीम कोर्ट मानेल की सुप्रीम कोर्ट त्यावर आणखी काही निर्णय देईल, म्हणजे नेमकं काय होईल? मध्यस्थी जो आहे ते आपलं रिपोर्ट देतात, रिपोर्ट देणार फक्त आपले रिपोर्ट देतील आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा फैसला येईल. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाचा फैसला येईल. त्याच्यामध्ये ते काही ऍडिशन पण करू शकतात, त्याच्यामध्ये काही वेगळं त्यांच्या हिशोबाने जो त्यांच्या ज्युडिशियस माइंडला जो वाटेल तसं ते त्याच्यामध्ये ऍड पण करू शकतात. म्हणजे आठ जे आठवडे आहेत त्या 8 आठवड्यांमध्ये हे होऊ शकणार नाही, आणखी काही काळ त्यासाठी जावं लागणार. म्हणजे प्रदीर्घ काळ ही प्रक्रिया जी आहे, ही प्रोसेस जी आहे ती सुरू राहणार असं दिसतं. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अगदी शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण आहोत, म्हणून शाकीर शेख मला तुमच्याकडे यायचंय. या सगळ्या म्हणजे आतापर्यंत अयोध्येचा हा मुद्दा हा खूप प्रायोरिटीनं किंवा हा खूप मोठा इश्यू आहे हे दाखवण्यामध्ये पक्षकार देखील कुठेतरी कमी पडलेत का? म्हणजे अयोध्येच्या या मुद्द्यावरून मुंबईमध्ये ब्लास्ट झाले, देशामध्ये दंगलीसारखं वातावरण झालं, दंगली झाल्या अक्षरशः, आणि अयोध्येमध्ये काही झालं तर अजूनही देशामध्ये अलर्ट दिला जातो, लोक मारले गेलेत. या सगळ्यामध्ये राजकारण देखील बदललेलं आहे. मग अशा वेळेला पक्षकारच हा मुद्दा, हा इश्यू खूप महत्वाचा आहे हे दाखवण्यामध्ये किंवा हे प्रूव्ह करण्यामध्ये कोर्टात कमी पडले का? निखिलाजी, तसा हा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो. जसा गुरुजींनी पहिले सांगितला की मंदिर तोडून मशीद बांधली गेली असेल, परंतु मी तुम्हाला ॲज अ इस्लामिक अभ्यासक सांगतो की मशीद हा कुठल्याही अनधिकृतरित्या जागेवर किंवा हिसकवलेली जागेवर हे कोणीही धार्मिक माणूस बांधू शकत नाही. त्यामुळे पहिला मुद्दा तो. तर आपण बघतो की 1500 पासून तर 1946 पर्यंत तिथे नमाज होती, मस्जिद होती, परंतु त्याचा राजकीय भांडवल करण्यासाठी जाणून घ्यायचं नाही की इतिहासात काय झालं, हो बाबराने कधी मशीद बांधली हे देखील आता कोर्टाला जाणून घ्यायचं नाही, सद्यस्थिती जाणून घ्यायची. आणि माझाच प्रश्न हा सद्यस्थितीला अनुसरू नये. ही सगळी परिस्थिती पाहता कोर्टामध्ये प्रूव्ह करू शकला का पक्षकार की हा खूप मोठा इश्यू आहे, महत्वाचा इश्यू? मला असं वाटतं की कोर्टाची पेपर तपासणीची जे काय प्रक्रिया आहे, जे काय एव्हिडन्स तपासण्याची प्रक्रिया, असं मला वाटतं की ती अंतिम टप्प्यात झालेली आहे. त्या झाले फक्त आता यांचा रिपोर्ट आल्यानंतर. शाखेच्या एक शेवटचा प्रश्न, मध्यस्थानी दिलेला निर्णय हा मुस्लिम पक्षकारांना मान्य असेल का? मान्य असेल, फक्त आमची म्हणणं असंच आहे की त्यापेक्षा निपक्षपातीपणे काम करणारे लोक. पण किंतु परंतु यामध्येच तर अडकलेला आहे. पंडितजी, तुम्हाला मान्य असेल मध्यस्थानी दिलेला निर्णय? नाही, या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की
इतिहास चुकीचा आहे असं जर म्हणणं असेल पंडितजी, माझा प्रश्न थेट आहे. सोमनाथाचं मंदिर मध्यस्थांनी हे दिलेला परकीय निर्णय तुम्हाला आक्रमकांनी मान्य 18 असेल वेळा का? पाडलं आणि सरदार वल्लभभाई पटेलांनी बांधलं तसं. पंडितजी इतिहासात नका जाऊ. माझा थेट नाही, प्रश्न आहे, जर मध्यस्थांनी सत्य दिलेला असेल तर निर्णय मान्य असेल. सत्य असत्य कसं ठरवणार तुम्ही? मध्यस्थांनी सत्य दिलेला असेल निर्णय तर हा मान्य तुम्हाला असेल. मान्य करावा लागेल. सत्य असेल तर मान्य असेल. म्हणजे काय? म्हणजे तुमच्या बाजूने असेल तर तुम्हाला मान्य असेल, विरोधात असेल तर मान्य नसेल असं सत्य म्हणायचं. असेल तर मान्यच होईल तो. हेमलता पाटील, मुद्दा हाच आहे की मान्य दोघांनाही नाही, कुठलाही सत्य- निर्णय दिला सत्य तर तो म्हणजे- मान्य होण्यासारखाच नाही. मग या सगळ्या पर्यायांवर खरंच विचार करण्याची गरज आहे का? नाही, आता काय जो काही निर्णय सर्वोच्च न्यायालय देईल तो आपल्याला मान्य करावा लागेल, सर्वांना मान्य करावा लागेल. आणि तो जर मान्य झाला नाही तर परत देशामध्ये अराजक परिस्थिती निर्माण होईल, परत तो विषय त्याच पद्धतीने आणि मग सरकारला हस्तक्षेप करावा लागेल. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपल्याला मान्य नाही असं नाही म्हणता येणार, कारण आपल्याला घटनेचं राज्य चालतं त्याप्रमाणे वागावं लागेल. बरोबर. मात्र भारत कुमार अवचर, फिरून फिरून आपण पुन्हा एकदा त्याच जागेवर येतो, त्याच मुद्द्यावर येतो. निखिला हा बोला हेमलताजी. निखिला, मला फक्त एकच या ठिकाणी बोलायचंय की राजकारण कसं होतं, एखाद्या मुद्द्यावरती कसं राजकारण. गेल्या 2 दिवसापूर्वी आपण TV9 वरती चर्चा केली. शिवसेना आणि भाजपचे प्रवक्ते एकमेकांच्या इतके भांडणं झाली त्या दोघांमध्ये, आणि आज दोन्हीही पक्षाचे लोक आज अब्सेंट आहेत. म्हणजे बघितलं की सत्तेसाठी आपल्याला कुठलाही हा मुद्दा महत्त्वाचा नाहीये. राऊत सरांनाही हा प्रश्न विचारला होता की याचा फटका बसेल का शिवसेना आणि भाजपला. जे राऊत सर मग अशी म्हटलं की फिरून फिरून एका त्याच मुद्द्यापर्यंत आपण येऊन थांबतोय. अगदी बरोबर आहे, कारण तोच अहम मुद्दा त्यातला जो आहे हा तोच आहे की परत मी तुम्हाला सांगतो की श्रद्धा आणि कायदा यांची गल्लत होता कामा नये. इथे सरासर गल्लत होते. त्यामुळे अशा तऱ्हेने समिती नेमून त्या समितीने काहीतरी आपल्या शिफारसी द्यायच्या, त्याचं सगळं जाहीरपणे आणि त्याच्यानंतर ज्या न्यायालयाने निवाडा द्यायचा हे होणं शक्य नाही. आणि त्याच्यामुळे हा सगळा वृथा प्रयोग आहे, हा कालव्यय आहे असं मला वाटतं. त्यामुळे हे आता थांबवणं शक्य नाही, परंतु त्याच्याकडे राजकीय पक्षांनी याच्यामध्ये कुठेही इन्व्हॉल्व्ह होऊ नये असं मला वाटतं. कारण ही न्यायालयीन प्रक्रिया आहे, ही न्यायालयाला सांभाळू द्या, राजकारण्यांनी राजकारण करू द्या, धर्माच्या क्षेत्रातल्या लोकांनी धर्म सांभाळू द्या, आणि त्याच्यातून जे काही निघेल ते आपण बघूया. त्यामुळे याची एकमेकांची सरमिसळ करण्याचं काहीही कारण आणि आतापर्यंत 12 वेळा प्रयत्न करून झालेत. आता एक 13वा हा प्रयत्न असणार. एक प्रयत्न म्हणून, एक पर्याय म्हणून पाहायला काहीच हरकत नाही, एक तपासून बघायला खरं तर काहीच हरकत नाही. धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.